खूप दिवसांपासून आम्हाला किचनसाठी एक गोष्ट घ्यायची होती आणि फायनली आज त्याचा योग आला। तर कानाच्या दररोजच्या नियमाप्रमाणे आज काना परत कोवळवून घ्यायला आला होता। म्हणजे आजीने त्याला सवय लावली आहे की सकाळची त्याची झोप झाली की लगेच त्याला कोवळवून द्यायचं थोडंसं आणि मग त्याचं आंघोळ वगैरे बाकीचं आवरायचं। काना हळूहळू आता त्याचं कंबर उचलून पुढे जाण्याचा पण प्रयत्न करतोय। बघून तर मस्त वाटतंय, दररोज तो एक नवीन पाऊल पुढे टाकतोय। संध्याकाळच्या वेळेला आमच्या घरी दररोज आरत्या घेतल्या जातात, तर आज काना जागा उठला, म्हटलं चला कानाला पण आरती ऐकूया। त्यानंतर ना आमचं एक पार्सल आलं होतं जे की आम्हाला खूप दिवसापासून घ्यायचं होतं। ही एक इलेक्ट्रिक शेगडी आहे आणि ही आमच्या तिघींची इच्छा होती की आमच्याकडे असली पाहिजे म्हणून। ही शेगडी स्पेशली बाजरीच्या भाकरी बनवण्यासाठी आम्हाला पाहिजे होती। शेगडी आल्यामुळे काना इतक्याच आम्ही पण खूप खुश होतो, तर त्यामुळे आम्ही आज ठरवलं की आज काहीतरी नवीन बनवूया। तर आज आम्ही बनवणार होतो सूप। बनवायची तर आज माझी पहिलीच वेळ होती। घरात जेवढे पण व्हेजिटेबल्स होते ते सगळे एकदम बारीक कापून घेतले आणि लगेच थोडेसे परतून मग त्याचं सूप बनवून घेतलं। सूप पहिल्याच वेळेस बनवल्यामुळे थोडं टेन्शन होतं की कोणाला आवडतं की नाही, पण सगळ्यांनाच खूप आवडलं। जेवण झाल्यानंतर सगळं पटपट आवरून घेतलं आणि येऊन बसलो बिग बॉस बघण्यासाठी, कारण आम्हाला सगळ्यांना बिग बॉस खूप आवडतं। काना टीव्ही बघू नये म्हणून अशा उशा रचून ठेवल्या होत्या। कानासोबत खेळत खेळत मस्त सगळ्यांनी बिग बॉस बघितला। भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, बाय।